श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. वावसीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर आपला आजचा व्हिडिओ आहे की आता श्रावण महिना चालू झालेला आहे. श्रावण महिना म्हटलं की सण हे आलेच आणि वर्षांचे सुरुवातीचे सण हे सगळे श्रावण महिन्यापासूनच चालू होतात. तर पहिला सण झाला तो म्हणजे नागपंचमीचा आणि नागपंचमीच्या नंतर येते ती म्हणजे राखी पौर्णिमा, रक्षाबंधन. हे भावा बहिणींच्या अतूट नात्याचं बंधन आहे. तर आपण त्याचबद्दल काही माहिती पाहणार आहोत. तर यंदा राखी पौर्णिमा कधी आहे, राखी बांधण्याचा मुहूर्त कोणता आहे, भद्रा काळ केव्हापासून कधीपासून कधीपर्यंत आहे, राहू काळ कधीपासून कधीपर्यंत आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करून घेऊया. 2024मध्ये राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे, या दिवशी कोणते योग आहेत, राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे, या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणूण घेणार आहोत. हिंदू धर्मात राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा महत्त्वाचा सण मानला जातो. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. यंदाची राखी पौर्णिमा विशेष असणार आहे कारण या दिवशी काही महत्त्वाचे योग होत आहेत. राखी पौर्णिमा नेमकी कधी आहे, या दिवशी कोणती योग होत आहेत, राखी बांधण्याचा मुहूर्त कधी आहे, या प्रश्नाची उत्तरं सविस्तर जाणून घेऊया. हिंदू धर्मात राखी पौर्णिमा हा मोठा सणापैकी एक सण आहे. श्रावण महिन्यात राखी पौर्णिमा साजरी केली जाते आणि श्रावण महिन्यातला दुसरा सण म्हणजे राखी पौर्णिमा आणि पहिला सण म्हणजे नागपंचमी. अशा पद्धतीने हे साजरी केले जाते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमा यंदा 19 ऑगस्ट पहाटे 3:04 सुरू होईल आणि रात्री 11:55 संपेल. उदय तिथीनुसार 19 ऑगस्ट 2024 रोजी राखी पौर्णिमा साजरी केली जाईल. यंदाची राखी पौर्णिमा विशेष आहे कारण या दिवशी अनेक शुभयोग आहेत. या दिवशी विधिवत राखी बांधल्यास भावा बहिणींच्या जीवनात सुख समृद्धी येईल. या दिवशी सर्व धीर्तिसिद्धी योग्य बुद्धात्य राजयोग्य, शुक्रादित्य राजयोग्य यासारखे शुभयोग होत आहेत. सूर्य बुद्धाचा सिंह राशीत बुधादित्य योग होईल. तसेच या राशीत सूर्य शुक्राचा शुक्रादित्य योग होईल. याशिवाय 19 ऑगस्टला पहाटे 6:08 पासून ते 8:10 सर्व सिद्धी योग आहेत. यंदा राखी पौर्णिमा राखी बांधण्यासाठी दुपारी 1:46 पासून ते सुमारे 2:37 शुभमुहूर्त असेल. रक्षाबंधनासाठी प्रदोषकाल मुहूर्त सायंकाळी 6:56 पासून ते रात्री 9:07 अर्थात 2 तास 11 मिनिटाचा असेल. यंदा राखी पौर्णिमेवर भद्राचं सावट असेल. या दिवशी सकाळपासून भद्रा सुरू होत असून ते दुपारी संपेल. राखी पौर्णिमेला भद्रा शेवट 19 ऑगस्टला सकाळी 9:51 पासून ते सायंकाळी 9:51 पासून सकाळी 10:53 असेल 53 असेल. तसेच भद्रा मुख सकाळी 10:53 पासून ते दुपारी 12:37 असेल. भद्रा समाप्ती या दिवशी दुपारी 1:30 वाजता होईल. त्यानंतर राखी बांधणं शुभ ठरेल. भद्रा कालावधीत राखी बांधू नये असं करणं अशुभ मानलं जातं. भद्रा कालावधीत राखी बांधल्यास भावा बहिणीच्या जीवनात संकट निर्माण होऊ शकतात. रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता असे असेल तर जर शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जात आहे. भद्रा काळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते. 19 ऑगस्ट रोजी दुपारी 1:32 पासून राखी बांधली जाऊ शकते.
तसेच प्रदोषकाळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी 6:57 ते रात्री 9:10 रक्षाबंधन केले जाऊ शकते. ते म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करायचे असेल तर तुम्ही 6 वाजेच्या नंतर बांधू शकता आणि नाही तर मग 1च्या नंतर भद्राकाळ संपणार आहे. त्याच्या 1च्या नंतर आपण दुपारी 1च्या नंतर हे काय आहे ते रक्षाबंधनाचं कार्य आपण पार पाडू शकतो. अशा पद्धतीने हे रक्षाबंधन यावर्षी साजरी केली जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. श्री स्वामी समर्थ.